नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 10 ऑगस्ट 2025 वार रविवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। हरलात तर काही बिघडत नाही, थांबलात तर सगळं संपतं। आजचा सुविचार आपण बघितलात, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। ठळक बातम्या आपण बघितल्यात, आता घेऊया एक छोटासा ब्रेक। तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। सुरुवातीला एक नजर शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। अमरावती शहरातील अवैध धंद्यांवर पोलिसांनी पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारला आहे। शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 2 एका हुक्का पार्लरवर छापा टाकून मोठी कारवाई केली आहे। या छाप्यात एमडी, गांजा, विदेशी दारू आणि हुक्का सेवनाचे साहित्य असा एकूण 2,87,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ही कारवाई झाली त्या ठिकाणी संचालक प्रमेंद्र शर्मा हे विविध हिंदू संघटनेच्या पदावर कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे। अमरावतीचे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेने शहरातील अवैध धंद्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे। याचाच एक भाग म्हणून गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश इंगोले यांना रॉयल प्लॉट परिसरात एका घराच्या टेरेसवर अवैध हुक्का पार्लर सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली। काफिला नावाचा हा हुक्का पार्लर चालवणारे प्रमेंद्र शर्मा हे होते। पोलिसांनी या माहितीच्या आधारे 9 ऑगस्ट 2025 रोजी छापा टाकला। त्यावेळी टेरेसवरील एका खोलीत काही लोक हुक्का पित असताना आढळले। पोलिसांनी तिथे हुक्का पॉट, सुगंधित तंबाखूचे फ्लेवर्स, हुक्का पिण्याची नळी, विदेशी दारू आणि इतर साहित्य जप्त केले। या कारवाई दरम्यान एका आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्याच्याकडून एमडी नावाचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला। धक्कादायक बाब म्हणजे आरोपी प्रमेंद्र शर्मा, पंकज शर्मा आणि प्रणय शर्मा यांच्यासह त्यांच्या घरातील महिलांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली। त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला। याच गोंधळाचा फायदा घेत 5 ते 6 ग्राहक पळून गेले। पोलिसांनी एकूण 10 आरोपी आणि एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे। आरोपींमध्ये पंकज जितेंद्र शर्मा वय वर्ष 29, प्रमेंद्र ओमप्रकाश शर्मा वय वर्ष 55, प्रणय प्रमेंद्र शर्मा वय वर्ष 27, रमण पंडित वानखडे वय वर्ष 30, तुषार मोतीराम मनोजा वय वर्ष 21, आमिर हुसेन अशफाक हुसेन वय वर्ष 24, यश सुधीर साखरे वय वर्ष 27, राहुल अमरलाल इसराणी वय वर्ष 24, वैभव राजेश जाधव वय वर्ष 27 आणि अजय बाळकृष्ण माहुले वय वर्ष 35 अशा 10 जणांना ताब्यात घेतले आहे। यात हुक्का पार्लरचे संचालक प्रमेंद्र शर्मा हे विविध हिंदू संघटनांमध्ये पदावर कार्यरत असल्याची माहिती आहे। त्यांच्याकडून 25 ग्रॅम गांजा आणि 3 ग्रॅम एमडी ड्रग जप्त करण्यात आले। या प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये एनडीपीएस ऍक्ट सह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने, जाहिरात प्रतिबंधक आणि व्यापार आणि वाणिज्य उत्पादन पुरवठा आणि वितरणाचे नियमन अधिनियम 2003 सह कलम 65E महाराष्ट्र दारूबंदी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याआधीही या जागेवर कारवाई झाली होती, तरीही हे अवैध काम बेधडकपणे सुरू होते। अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अशा अवैध धंद्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे। अमरावती शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये कोणीही अवैधरित्या हुक्का सेवनात जागा उपलब्ध करून देईल अथवा बेकायदेशीर हुक्का पार्लर चालवेल, दारूचा गुत्था चालवेल अशा लोकांविरुद्ध पुढेही याचप्रमाणे कठोर कारवाई करण्यात येईल। सर्व नागरिकांना विनंती आहे की अमरावती शहर आयुक्तालय हद्दीत कोणतेही बेकायदेशीर हुक्का पार्लर चालवित असल्यास त्याबाबत पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी। सदरची कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, पोलीस उपायुक्त श्याम घुगे आणि मुख्यालय तथा गुन्हे उपायुक्त रमेश धुमाळ, शिवाजी बचाटे,
सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2च्या पथकाने केली. अमरावती पोलिसांनी एका मोठ्या हुक्का पार्लरवर धाड टाकून अवैध धंद्यांचे रॅकेट उघड केले आहे. या कारवाईने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की शहरात अवैध धंदे चालवणाऱ्यांची गय केली जाणार नाही. पोलीस आयुक्त कार्यालयाने नागरिकांना आवाहन केले आहे की अशा अवैध धंद्यांची माहिती पोलिसांना त्वरित द्यावी. अमरावती ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत दुचाकी चोरणाऱ्या 2 आरोपींना अटक केली आहे. या 2 आरोपींमुळे मोटरसायकल चोरीची 4 आणि 1 जबरी चोरीचा गुन्हा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी या आरोपींकडून एकूण 5 मोटरसायकल्स आणि रोख रक्कम जप्त केली आहे. ही घटना अमरावती जिल्ह्यातील आहे, जिथे दर्यापूर, अमरावती शहर आणि मूर्तिजापूर येथून मोटरसायकली चोरी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश झाला आहे. स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली होती की गौरव ढोणे आणि रोशन थोरात हे दोघे आरोपी खोलापूर बस स्टँड परिसरात चोरीची होंडा शाईन मोटरसायकल स्वस्त दरात विकण्याचा प्रयत्न करीत आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. सुरुवातीला आरोपींनी उडवाउडवीची उत्तरं दिलीत, परंतु पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या आरोपींनी दिलेल्या कबुलीनुसार त्यांनी दर्यापूर, अमरावती शहरातील रेल्वे स्टेशन, वलगाव आणि मूर्तिजापूर येथून एकूण 4 मोटरसायकली चोरल्या होत्या. पोलिसांनी या सर्व चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या आहेत. याशिवाय आरोपी गौरव ढोणे यांनी मे महिन्यात लोणी येथे केलेल्या एका जबरी चोरीची ही कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून जबरी चोरीसाठी वापरलेली मोटरसायकल आणि रोख 4,000 रुपयेही जप्त केले आहेत. या कारवाईमुळे एकूण 5 गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी आरोपींकडनं एकूण अंदाजे 2,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील कारवाईकरिता दोन्ही आरोपींना दर्यापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. तरी होती अमरावती पोलिसांच्या यशस्वी कारवाईची बातमी. या कारवाईमुळे केवळ चोरीचा पर्दाफाश झाला नाही, तर नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. अमरावतीच्या बडनेरा रेल्वे स्थानकावर आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. नागपूर, पुणे, नागपूर या मार्गावर धावणाऱ्या नव्या वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसला बडनेरा येथे विशेष थांबा मिळाला आहे. प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणाऱ्या निर्णयाचं जोरदार स्वागत करण्यात आलं आहे. या विशेष कार्यक्रमात हिरवी झेंडी दाखवत गाडीला मार्गस्थ करण्यात आलं आणि घोषणांचा गजर संपूर्ण परिसरात दुमदुमला. नागपूर, पुणे, नागपूर वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस आता अमरावती शहराच्या उपनगरातील बडनेरा स्थानकावर थांबणार आहे. या निर्णयामुळे विदर्भातील प्रवाशांना, विशेषतः नागपूर व पुणे प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. नागपूर हे विदर्भातील प्रमुख औद्योगिक आणि प्रशासकीय केंद्र असून पुणे हा शिक्षण व उद्योग क्षेत्रातील महत्त्वाचा हब आहे. वंदे भारत एक्सप्रेसमुळे या दोन्ही शहरांदरम्यानचा औद्योगिक व प्रशासकीय संवाद अधिक गतिमान होणार आहे. बडनेरा येथे आयोजित कार्यक्रमाला खासदार बळवंत वानखडे, खासदार अनिल बोंडे, आमदार रवी राणा, सुनील खराटे, नितीन धांडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर हे मान्यवर उपस्थित होते. पुण्यात जास्त आपल्या लोकांची वर्दळ आहे. यानं त्या कार्यक्रम कामानिमित्तानं असेल, नोकरीच्या निमित्तानं असेल, मुलांचे जे काही कारखाने जे काही हे आहेत ते कंपन्या आहेत, कंपन्यामध्ये पुष्कळ मुलं विदर्भातून जातात आणि विदर्भात जवळपास शेगावपर्यंत या लोकांना सर्वांना फायदा होईल अशी ही ट्रेन आजपासून सुरू होत आहे. हिरवी झेंडी दाखवताना भाजपा आणि युवा स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या घोषणांनी वातावरण रंगतदार झालंय. एकीकडे भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा, तर दुसरीकडे युवा स्वाभिमान पक्षाचा विजय असो आणि रविभाऊ आगे बढो अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी आपला जल्लोष व्यक्त केलाय. या घोषणांमुळे उपस्थितांमध्ये हर्ष पिकला. अत्यंत अमरावतीकरांसाठी आनंदाची बाब आहे की देशाचे पंतप्रधान मोदीजी, देशाचे रेलमंत्री अश्विनी वैष्णव, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि या ठिकाणी नवनीत राणांनी केलेला पाठपुरावा मोठ्या प्रमाणात आज वंदे भारत ही नागपूरपासून तर पुण्यापर्यंत ट्रेन आम्हाला मिळाली आणि पुण्याच्या ट्रेनची आतुरतेनं अमरावतीकर वाट पाहत होते. त्याचं स्टेशन
हे बडनेरा स्टॉपेज मिळालं हे सगळ्यात जास्त आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. मी सुद्धा त्यासाठी पाठपुरावा केला, डॉक्टर अनिल बोंडे साहेबांनी सुद्धा पाठपुरावा केला आणि सगळ्यांच्या पाठपुराव्यामुळं वंदे भारत ही पुण्याला जाणारी ट्रेन अमरावतीकरांना मिळाली हे सौभाग्य आहे. याचा आज या ठिकाणी झेंडी दाखवून त्याचं उद्घाटन केलेलं आहे. ही ट्रेन इथे स्टॉपेज करून सुरू केलेली आहे, त्याबद्दल अमरावतीकरांचं मनापासून मी अभिनंदन करेन. बडनेरा स्थानकावर मिळालेला हा विशेष थांबा केवळ अमरावती जिल्ह्यासाठीच नव्हे तर संपूर्ण विदर्भातील प्रवाशांसाठी एक महत्त्वाची सुविधा ठरणार आहे. औद्योगिक, प्रशासकीय आणि शैक्षणिक प्रवासाला नवा वेग देणारी वंदे भारत एक्सप्रेस आता बडनेरावरूनही धाव घेणार आहे. महाराष्ट्र केसरी सारख्या स्पर्धांमध्ये कुस्तीला मिळालेलं महत्त्व आणि ऑलिम्पिकमध्येही खेळाची वाढती लोकप्रियता लक्षात घेता आता अमरावतीमध्येही जागतिक दर्जाचे कुस्तीपटू घडवण्यावर भर दिला जाणार आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासाठी क्रीडा क्षेत्राला पुरेपूर निधी देण्याची घोषणा केली आहे. नेमकी काय आहे ही घोषणा जाणून घेऊया. अमरावतीतील विभागीय क्रीडा संकुलात एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कुस्तीसाठी मॅट आणि इतर क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्वाकांक्षी घोषणा केली आहे. ते म्हणालेत की बदलत्या काळानुसार मातीवरील कुस्ती आता मॅटवर खेळली जात आहे. मातीची कुस्ती महत्वाची असली तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर मॅटवरील कुस्तीला जास्त महत्व आहे. त्यामुळे अमरावतीमधून आंतरराष्ट्रीय स्तराचे खेळाडू घडवण्याकरिता क्रीडा क्षेत्राला भरपूर निधी दिला जाईल. बावनकुळे यांनी अमरावतीला पुण्याशी जोडणाऱ्या वंदे भारत रेल्वेचा उल्लेख करत लवकरच विमानसेवा सुरू करण्याचाही प्रयत्न असेल असे सांगितले. ते म्हणालेत की आज भारत प्रत्येक क्षेत्रात इतिहास घडवत आहे आणि क्रीडा क्षेत्रही त्यात मागे नाही. म्हणूनच अमरावतीमध्ये दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून हे शहर क्रीडा क्षेत्रात पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. यावेळी त्यांनी जागतिक बुद्धिबळमधील युवा ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिच्या यशाचा दाखला देत अमरावतीमध्येही असे यश मिळवण्याची प्रेरणा दिली आहे. विभागीय क्रीडा संकुलाच्या दुरुस्तीकरिता निधी देण्यासोबतच लवकरच व्यायामशाळा आणि क्रीडांगणाच्या दुरुस्तीसाठीही सुमारे 55 लाख रुपयांच्या निधी देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. तसेच चिखलदऱ्यातील इको टुरिझमच्या विकासाकरिता 30 कोटींचा निधी देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. या कार्यक्रमात ज्येष्ठ क्रीडापटूंचा सत्कार करण्यात आला आणि खेळाडूंना 94 लाख रुपये किमतीचे क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले. कुस्तीगीर परिषदेतर्फे पालकमंत्र्यांना चांदीचा गदा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तर अशा प्रकारे अमरावतीमध्ये क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी एक नवा अध्याय सुरू झाला आहे. मॅटवरील कुस्तीला प्रोत्साहन देत जागतिक दर्जाचे खेळाडू घडविण्याचा हा संकल्प नक्कीच कौतुकास्पद आहे. आता पाहूया या घोषणांची अंमलबजावणी किती लवकर होते आणि अमरावतीतून किती नवे खेळाडू जागतिक स्तरावर चमकतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. भाजप नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी भुईसपाट होईल असा दावा व्यक्त करत त्यांनी राहुल गांधी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही टीका केली आहे. त्यानंतर आता यशोमती ठाकूर असतील किंवा विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय की गडकरी साहेबांनी जो एक इंटरव्ह्यू दिला त्यामध्ये त्यांनी म्हटलं की माझ्याही मतदारसंघात तब्बल 3.5 लाख मतं गायब झालेली होती जी माझी हक्काची मतं होती. सर याला जोडून असा प्रश्न आहे की राहुल गांधी अर्धवट नक्षलवादाची भाषा बोलतात. नाही, असं आहे की राहुल गांधीवर मी कालच बोललेलो आहे. खोटं बोला रेटून बोला चालू आहे राहुल गांधीचं. आणि माझं तर काल त्यांना आव्हान आहे, पूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये तुमचे प्रत्येक पक्षाचे बूथ लेवल एजंट असतात. जेव्हा तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायची वेळ होती तेव्हा तुम्ही घेतलं नाही. बाळासाहेब थोरात निवडणूक हारले, ऑब्जेक्शन घेतलं नाही. नाना पटोले 1200 मतांनी निवडणूक त्या ठिकाणी 200 मतांनी जिंकले, फक्त मशीनवर हरले, ऑब्जेक्शन घेतलं नाही. तुम्ही पूर्ण निवडणूक प्रक्रियेवर ऑब्जेक्शन नाही आहे. या राज्यामध्ये एक तरी मला बूथ दाखवा, या राज्यामध्ये एक तरी मतदारही दाखवा. 1 लक्ष बूथ आहे राज्यामध्ये. 1 लक्ष बूथवर एका काँग्रेसच्या नेत्याने ऑब्जेक्शन घेतलं. 1 लक्ष मतदार पेटी मतदान झाल्यानंतर मतदानाच्या वेळी जेव्हा पेटी सील होतं तेव्हा ऑब्जेक्शन घेतलं. 1 लक्ष बूथवर कधी तुम्ही त्या ठिकाणी मतदान प्रक्रियेवर ऑब्जेक्शन घेतलं. आता निवडणुका झाल्यानंतर तुम्ही निवडणूक हारले आणि आताही काय सांगतील निवडणूक हारल्यावर. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडी भुईसपाट होणार आहे. भाजपा महायुती 51% मतांनी जिंकणार आहे. आजही संधी आहे. आता काय म्हणतील मतदार यादी चुकल्या, आता मतदार यादी पाहण्याची वेळ आली आहे. मी काँग्रेस पार्टीच्या नेत्याला आवाहन करतो,
आता तुम्ही मतदार यादी बघून घ्या पुन्हा येणाऱ्या महानगरपालिकेची, जिल्हा परिषदेची, आणि आत्ताच ऑब्जेक्शन घेऊन टाका. नाही तर उद्या हारल्यावर पुन्हा म्हणतील की मतदार यादी चुकीची होती. काँग्रेसच्या नेत्यांना, यशोमतीताई म्हणताना घ्या ऑब्जेक्शन, घ्या तुम्ही बूथ वाईज ऑब्जेक्शन, वडट्टीवार घ्या ऑब्जेक्शन. आम्ही यावेळी ज्या निवडणुका जिंकणार आहे 51% वर मतांनी जिंकणार आहे. आता मतदार यादी दुरुस्त करून घ्या ना. आहे ऑब्जेक्शन, आता वेळ आहे, ऑब्जेक्शन घ्यायला वेळ आहे. का घेत नाही ऑब्जेक्शन तुम्ही? पण या ठिकाणी राहुल गांधी बोलता, राहुल गांधींना त्यांच्या गुड लिस्टमध्ये येण्याकरता, राहुल गांधीच्या गुडबुकमध्ये येण्याकरता या विदर्भातले काही नेते हे प्रयत्न करतात आहे. त्यांना गुडबुकमध्ये राहू द्या. राहुल गांधींना या देशाची काही नाळ कळलीच नाही, विकासाची नाळ कळली नाही. ते फक्त आता खोटं बोला रेटून बोला, खोटं बोला रेटून बोला करतात आहे. या पवित्र लोकशाहीच्या निवडणूक आयोगाच्या कामावर ते आक्षेप घेत आहे. जेव्हा लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये 2,50,00,000 मतं मिळाले काँग्रेसला, 31 खासदार जिंकले, तेव्हा मग निवडणूक मतदार यादी बरोबर होती, तेव्हा त्यांची मशीन बरोबर होती. आणि भाजपा जिंकली, मशीन खराब झाली, मतदार यादी खराब झाली. हे जे धंदे सुरू केले आहेत हे धंदे चुकीचे आहे. आताही आव्हान आहे, येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकामध्ये तुम्ही मतदार यादी चेक करा आणि या रणांगणामध्ये 51%ची लढाई भाजपा महायुती जिंकणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी फक्त निवडणुकीतील विजयाचा दावाच केला नाही, तर मतदार यादीतील त्रुटींवर आताच आक्षेप घेण्याचा सल्ला देऊन एक प्रकारे महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. या आरोपांना महाविकास आघाडीचे नेते काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. राजकीय क्षेत्रात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेहमीच वादग्रस्त आणि टीकेचे सूर उमटत असतात. अशाच एका विधानाने पुन्हा एकदा चर्चेला तोंड फोडलं आहे. भाजप खासदार अनिल बोंडे यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेनेचे खासदार संजय राऊत तसेच जैन समाजावर केलेल्या वक्तव्यावर थेट प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकीत मंत्रतंत्र करणारे, मशीन बांधणारे आणि पैसे कमवणाऱ्या टोळ्यांचा उल्लेख करत त्यांनी पवार साहेबांना तातडीने पोलिसांकडे तक्रार करायला हवी असा सल्ला दिलाय. तसेच संजय राऊत यांना भोंगा वक्तव्यावरही बोंडे यांनी जोरदार टीका केली आहे. म्हणजे संजय राऊत स्वतः गेले का, स्वतः भेटले का, ते त्यांनी सांगितलं पाहिजे. आणि निश्चितपणे संजय राऊतनी प्रयत्न केला तर संजय राऊतचा तंतू प्रवेश कुठेही होतो. मागील काही दिवसांपासून जर आपण पाहिलं तर मुंबईमधल्या कबूतर खाण्याचा जो आहे तो विषय वाढत चाललेला आहे. सोबतच आता जैन समाज परंपरेने अहिंसक मानला जातो का, अशा पद्धतीने जर चाकू वगैरे ते लोक काढत असेल तर भाजप भडकवण्याचा प्रयत्न करतो का जैन समाजाला, असं देखील संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. मला नाही वाटत, कारण की जैन समाज सातत्याने संवेदनशील, त्याचप्रमाणे अतिशय शांतताप्रिय समाज आहे. सर्व प्राण्यांवर प्रेम करणारा समाज आहे आणि त्यामुळं हे चाकू काढणं वगैरे वगैरे प्रकार त्या समाजाकडून कदापि होऊ शकत नाही. कोणी त्यांना भडकवते नाही. आणि मी आतापर्यंत जे जैन समाजाचे धर्मगुरू महाराज लोक त्यांच्या संपर्कात आलो तर त्यांनी शांततेची, कोणती हिंसा न करण्याची शिकवण दिलेली आहे, जी भगवान महावीरांनी दिली. आणि त्यामध्ये काही अर्थ आहे असं मला वाटत. पहलगाम हल्ल्यानंतर जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदेचे दौरे जम्मू काश्मीरमध्ये वाढलेले आणि त्यावर संजय राऊतांनी असं म्हटलंय की एकनाथ शिंदे आता जम्मू काश्मीरचे जे आहे ते राज्यपाल होतील म्हणून त्यांचे दौरे सुरू आहे. महाराष्ट्रात त्यांना काम नाही, फडणवीस त्याची दादागिरी सहन करत नाही म्हणून ते काश्मीरमध्ये जात आहेत. खऱ्या अर्थानं संजय राऊतला काही काम नाही. त्याला रात्री जेव्हा तो बसतो तेव्हा जे कल्पना येतात, जे मनात विचार येतात ते मनातले विचार सकाळी 9 वाजताच्या भोंग्यातून तो समोर काढतो. त्याच्यावर तुम्ही लोक ते पसरवता आणि त्याच्यावर चर्चा करता आणि त्याच्यामुळं रात्रीचे इफेक्ट ते सकाळी 9 वाजता दिसतात. संजय राऊताला रात्री जे सुचतं भरल्यानंतर आणि त्याच्यानंतर ते सकाळी तो बोलतो आणि त्याच्यामुळे तुम्ही का महत्व देता 9 वाजताच्या भोंग्याला, मला हे कळत. सर, एक शेवटला प्रश्न. यशोमती ठाकूरांनी ट्विट केलेला आहे, त्यामध्ये नितीन गडकरींचा इंटरव्ह्यू आहे. त्यामध्ये नितीन गडकरी म्हणतात की माझ्या मतदारसंघातले देखील जवळपास 3.5 लाख नावं मतदार यादीतून गायब करण्यात आलेले, असं नितीन गडकरींनी सुद्धा आरोप केलेला आहे. मी पाहिलं नाही गडकरी साहेबांचा इंटरव्ह्यू, परंतु एक महत्वाची गोष्ट आहे की मतदार यादीमध्ये ज्या काही चुका होतात त्यासाठीच केंद्र सरकारने म्हटल्यापेक्षा निवडणूक आयोगाने जे SIR काढलेलं आहे की निवडणूक यादीचं पुनर्निरीक्षण जे करण्याची प्रक्रिया केलेली आहे. आज बिहारमध्ये 48 लाख मतं बाद करण्यात आली, त्यापैकी 18 लाख मतं मृत होती.
18 लाख मतमृत, काही डुप्लिकेट होते, म्हणजे दोन्ही ठिकाणी होते, काही दोन्ही ठिकाणी होते, काही म्हणजे ते मतांच्या नावामध्ये बदल होता आणि त्यामुळं मतदार याद्यांचं पुनर्निरीक्षण हे वारंवार झालं पाहिजे. राहुल गांधी एकीकडे म्हणतो की महाराष्ट्रामध्ये मतं वाढले, दुसरीकडे राहुल गांधी म्हणतो की मतदार याद्याचं पुनर्निरीक्षण पण नाही झालं पाहिजे, SIR पाठीमागे घ्या. एक्झॅक्टली काय पाहिजे आहे हेच तर गोंधळात राहुल गांधी आणि काँग्रेस आहे. आणि त्याच्यामुळं संवैधानिक संस्थांवर फक्त हमला करायचा, निवडणूक आयोगाला बदनाम करायचं, न्याय संस्थेला बदनाम करायचं, ईडीला बदनाम करायचं, CBIला बदनाम करायचं, पूर्ण देशाला बदनाम करायचं. राहुल गांधींनी ते एवढं सोडलं नाही की ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला सैन्याला बदनाम करण्याचं काम सुद्धा या राहुल गांधींनी केलंय. आणि त्याच्यामुळे न्यायालयाने त्याला फटकारलं सुद्धा की तुम्ही म्हणता की चीनचा 1500 किलोमीटरचा भाग घेतला, तुम्ही भारतीय आहात की नाही हे न्यायालयाने विचारलं. म्हणजे देशाला बदनाम करण्याचं काम, देशाच्या सगळ्या सार्वभौम संस्थांना बदनाम करण्याचं काम राहुल गांधी आणि त्यांची काँग्रेस करते आहे, कारण की ते देशविरोधी विचार आहेत. एवढंच महत्वाचं. अनिल बोंडे यांची ही प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात नवीन वादाला तोंड फोडणारी ठरली आहे. यात त्यांनी पवारांपासून राऊतांपर्यंत आणि संवेदनशील जैन समाजापासून मतदार यादीपर्यंत अनेक विषयांवर थेट, स्पष्ट आणि उपरोधिक भाषेत आपलं मत मांडलं आहे. आता यावर विरोधी पक्षांची प्रतिक्रिया काय असेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. माजी खासदार नवनीत राणा यांनी सोशल मीडियावरून विनयभंग आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मोठी कारवाई झाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला छत्तीसगडच्या भिलाई येथून अटक करण्यात आली असून त्याला मदत करणाऱ्या आणखी 4 जणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणानंतर माजी खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. जो कुछ दिनों पहले एक ने मुझे मारने की धमकी, मेरा गला काटने की धमकी और बहुत सारी गंदी भाषाओं में जिन्होंने उच्चारण किया, आज राखी के दिन, और मेरे पुलिस, महाराष्ट्र की पुलिस पर, हम सभी बहनों को, महाराष्ट्र में रहने वाली को, सबको गर्व है. और आज राखी के दिन वैसे जिन्होंने धमकी दी उसको आज पकड़ा गया. और उनको एक चीज़ बताना चाहूँगी, गला क्या, तुम जिस तरीके से भाषा करते हैं ना, तो इस महाराष्ट्र में हिंदू विचारों के, और जो विचार मेरे हैं और जो धर्म मेरा है, उसके लिए कुछ भी हो तो नवनीत राणा इसी तरीके से आवाज़ अपनी बुलंद करेगी और लड़ती जाएगी. अब उन्हें पता लगेगा, जिस तरीके से उन्होंने उस व्यक्ति ने उल्लेख किया ना कि होशियार को इशारा काफ़ी है, तो उनकी होशियारी आज महाराष्ट्र पुलिस की तरफ से उन्हें पता लग जाएगी कि इस महाराष्ट्र में महिला किस तरीके से सुरक्षित है. और ऐसे करने वालों को इस तरीके से ही महाराष्ट्र पुलिस आज जवाब देगी. और राखी का दिन है, इसलिए एक सलाह भी दूंगी, बहनों के जब हाथ आगे बढ़ते हैं भाई की कलाइयों पे राखी बांधने के लिए, तो बहनों को अब उसका जवाब देना भी बहुत अच्छे से आता है. माजी खासदार नवनीत राणा यांच्या प्रकरणात पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत मुख्य आरोपीसह 5 जणांना अटक केली आहे. या कार्यवाहीमुळे सोशल मीडियावर गैरवर्तन करणाऱ्यांना एक कठोर संदेश मिळाला आहे. या प्रकरणातील फरार आरोपींना कधी अटक होते आणि पुढील तपासात काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. रक्षाबंधनाचा उत्सव सध्या सगळीकडेच पाहायला मिळतोय आणि त्याचीच एक झलक अमरावती बस स्थानकावरही दिसली. भाऊ बहिणींच्या प्रेमाच्या या सणासाठी बाहेरगावी जाणारे आणि गावावरून परतणारे प्रवासी तसेच ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या बहिणींची लालपरीच्या प्रवासाला अक्षरशः तुडुंब भरून टाकलंय. बघूया बस स्थानकावरची ही गजबज आणि प्रशासनाचा कडक बंदोबस्त. रक्षाबंधनानिमित्त अमरावती बस स्थानकावर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. अमरावती शहरातून ग्रामीण भागात जाणाऱ्या तसेच बाहेरगावावरून परत येणाऱ्या प्रवाशांनी लालपरीच्या बसमध्ये तुडुंब भरून प्रवास केला. विशेष म्हणजे ग्रामीण भागातून शहरात आलेल्या बहिणींचाही मोठा ओघ पाहायला मिळाला. गर्दीचा ताण लक्षात घेऊन राज्य परिवहन मंडळाच्या चालक आणि कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सुरक्षित, सुखद आणि नियमानुसार प्रवास करण्याचं आवाहन केलं होतं.
कोणत्याही प्रकारच्या चोरी किंवा गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी बस स्थानकावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. फक्त वर्दीतीलच नाही तर सिव्हिल ड्रेसमधील महिला पोलीस देखील प्रवाशांमध्ये मिसळून तैनात करण्यात आल्या होत्या, जेणेकरून गर्दीत महिलांची सुरक्षितता राखली जाईल. त्यांनी आपापले दागिने, पर्स, मोबाईल सांभाळून ठेवावे आणि गर्दीमध्ये चढताना आपले सतर्कतेने चढावे आणि नुसतं जागेसाठी नाही तर आपल्या सुरक्षितेसाठी व्यवस्थित त्यांनी स्वतःला प्रोटेक्ट करायला हवे. रक्षाबंधनचे सण आहे, त्याच्यामुळे 2-3 दिवसापासून सलग गर्दी आहे. गर्दीच्या दृष्टिकोनातून, चोरी होऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही सतर्कतेने ड्युटी करतो. वरिष्ठांनी आम्हाला तसे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे आणि वारंवार आमचे CR मार्शल आणि DV पथकसुद्धा येऊन पेट्रोलिंग करून जातात. वेळोवेळी PI सर, पोटटाके सर आमचे ते सुद्धा येऊन पेट्रोलिंग करून जातात आणि आम्हाला इन्स्ट्रक्शन देतात आणि आम्हाला चोरापासून चोरांना पकडून त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश देतात आम्हाला. गावाकडे जाणाऱ्या बसेस यात्रेकरूंनी तुडुंब भरल्या. काही ठिकाणी तर उभं राहूनही प्रवास करण्याची वेळ आली होती. एकूणच रक्षाबंधनाच्या उत्सवाची उत्सुकता, भाऊ बहिणीचं प्रेम आणि प्रवाशांचा आनंद यामुळे अमरावती बसस्थानक जणू सणाच्या रंगात न्हालेलं दिसलं. आता भावांकडून आलेली आहे आणि आता मावस भावाला बांधायला चाललेली आहे. भावा बहिणीचं नातं म्हणजे पवित्रच नातं असतं. ते आपल्यावर असतं कसं टिकवायचं, कसं नाही टिकवायचं. आणि भाऊ म्हणजे एक आपल्या वडील नसल्यावर जो आपल्याला सांभाळणारा एक मोठा भाऊ असतो. भावाचं आपण काही बोलूच नाही शकत. वडिलांनंतर जो सांभाळणारा असतो तो भाऊच असतो. आणि जसं मुक्ताई, ज्ञानेश्वर तसं आपलं पण नातं, भाऊ बहिणीचं नातं हे खूप छान आहे आणि ते आयुष्यभर टिकूनच ठेवायला पाहिजे. माझं नाव आरती अशोकराव काटोलकर आहे. मी रक्षाबंधनासाठी आलेले आहे पुण्यावरून. मी पुण्यात IT कंपनीमध्ये जॉब करते. सो आज म्हणजे रक्षाबंधनचं म्हणजे फेस्टिवल होतं त्याच्यामुळे स्पेशल आलेले आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी काय सांगितलं? काहीच नाही, मला एवढंच वाटते की जेव्हा म्हणजे लहान असतो तेव्हा आम्ही खूप सारं भांडतो वगैरे. नंतर जेव्हा दूर राहतो तेव्हा सगळ्यात जास्त जे आठवण येणारे व्यक्ती असते ते आपले बहन भाऊच असते. बहन और भांजी आकोट से आए, मैं उनको डेपो पे लेने आया हूँ. आज रक्षाबंधन का त्यौहार है, बहुत ही खुशी का त्यौहार है. हर भाई अपनी बहन को लाने जाता है, लेने आता है और बहन अपनी फिक्र से अपने भाई को राखी बांधने आती है. ऐसा बहुत ही अच्छा त्यौहार है ये. मैं मेरी बहन को आकोट से आई है, अभी बस स्टैंड पे मैं लेने आया हूँ. भैया को राखी बांधने आए, बहुत खुशी की बात है क्योंकि भैया एक ही उनके लिए आना जरूरी था बहुत. रक्षाबंधन हा केवळ सण नाही तर भावनिक नात्यांचा उत्सव असतो. अमरावती बस स्थानकावर दिसलेली गर्दी, वाहतुकीचं सुरळीत नियोजन आणि प्रशासनाचा दक्ष बंदोबस्त यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर ठरला. अशा सणांना सुरक्षिततेची जोड मिळाली तरच खऱ्या अर्थाने आनंदाची लखलख वाढते. दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळतोय. बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यासाठी तर हा दिवस खास असतो. 17 वर्षांपासून आपल्या सख्या भावांपेक्षाही अधिक जवळचा मानणाऱ्या शेकडो बहिणी त्यांच्या मनगटावर राखी बांधण्यासाठी गर्दी करतात. यावेळी असाच एक भावनिक सोहळा अमरावतीत पार पडला, जिथे हजारो बहिणींनी आमदार रवी राणा यांना राखी बांधून आशीर्वाद दिला. अमरावतीमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनाचा उत्साह शिगेला पोहोचलेला पाहायला मिळालाय. युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने राजापेठ येथील कार्यालयात सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात आमदार रवी राणा यांना राखी बांधण्याकरिता हजारो महिलांनी गर्दी केली होती. गेल्या 17 वर्षापासून आमदार रवी राणा यांना सख्या भावापेक्षा जास्त प्रेम देणाऱ्या या बहिणी त्यांच्यावर आपल्या शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसल्यात. यावेळी बोलताना रवी राणा यांनी बहिणींच्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. या बहिणींच्या आशीर्वादामुळेच मी चौथ्यांदा आमदार झालो आहे, त्यामुळे मी सदैव त्यांच्या ऋणात राहीन, असंही ते म्हणाले. त्यांनी या बहिणींना एक खास वचनही दिलंय. आपल्या लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाचं ऋण फेडण्यासाठी एक भाव म्हणून त्यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी ते शासनाकडे करणार आहेत, असं त्यांनी जाहीर केलंय. या कार्यक्रमादरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दलही ते बोललेत. केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील कामामुळे जनता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही आशीर्वाद देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. या सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रमात शेकडो महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळालाय. बिलकुल अनेक वर्षापासून आमदार बनाच्या पहिलेपासूनच हजारो आमच्या माता बहिणी, सगळ्या महिला एक प्रेमाचं बंधन, एक आपुलकीचं बंधन, रक्षाबंधन या बंधनाच्या माध्यमातून हजारो महिला मला आज राखी बांधतात. चौथ्यांदा जो महिलांचा प्रचंड आशीर्वाद मला मिळाला, आई बहिणींचा मला जो आशीर्वाद मिळाला आणि चौथ्यांदा मी आमदार झालो,
आज तुम्ही पाहू शकता की दरवर्षीप्रमाणे आजसुद्धा प्रचंड बहिणी राखी बांधून मला आशीर्वाद देत आहे आणि मला असं वाटते की युवा स्वयं पार्टी कार्यालयामध्ये हा प्रोग्राम वर्षानुवर्षपासून सुरू आहे आणि आपुलकीने एकाही महिलेला निमंत्रण द्यायची गरज पडत नाही. आपल्या भावाला राखी बांधायची आहे म्हणून स्वतः महिला इथे उपस्थित राहतात, मला आशीर्वाद देतात, रक्षाबंधन करतात, ओवाळणी करतात आणि मला असं वाटते की प्रत्येक महिलेचा आदर सन्मान आणि तिची सुरक्षा हे प्रत्येक युवकांनी प्रत्येक माणसांनी केली पाहिजे. आपल्या महाराष्ट्रातलं देशातलं जर महिलांची सुरक्षा जर व्यवस्थित ठेवायची आहे तर पुरुषांना पुढे यावं लागेल, युवकांना पुढे यावं लागेल आणि या बहिणीच्या घट्ट नात्याला एक चांगल्या प्रकारचं संरक्षण द्यावं लागेल. हा मी सगळ्यांना या रक्षाबंधनच्या माध्यमातून शुभेच्छा देतो आणि आज सगळ्या आमच्या लाडक्या बहिणी, ज्या बहिणींना महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ ज्यांनी या महिलांना एक चांगला मदतीचा हात या महिलांना लाडकी बहीण म्हणून जो दिलेला आहे तो मान जो आहे अजून मोठ्या प्रमाणात वाढला पाहिजे आणि लाडक्या बहिणीचे पैसे दुप्पट केले पाहिजे. हे मी सरकारला विनंती करतो, मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की लाडक्या बहिणींचा जो मानधन आहे ते दुप्पट कसं होईल, त्या लाडक्या बहिणींना ताकद कशी दिल्या जाईल आणि त्या लाडक्या बहिणीला पैसे मिळाल्यानंतर ती आपल्या मुलांना शिकवते, परिवाराला चालवते म्हणून महिला ही घरची करता राहते आणि त्या बहिणीला जर दुप्पट पगार जर झाला लाडक्या बहिणींच्या माध्यमातून तर मुख्यमंत्र्यांना पुन्हा पूर्ण ताकदीनं आमच्या राज्याच्या महिला आशीर्वाद देतील, देवाभाऊला आशीर्वाद देतील आणि ताकदीनं त्यांचा साथ देतील. अशा पद्धतीनं मी महिलांच्या वतीनं एक भाऊ म्हणून त्यांचा लाडक्या बहिणीचा पगार दुप्पट झाला पाहिजे अशी सरकारला विनंती करतो. तर आपण पाहिलं कशा प्रकारे अमरावतीमध्ये रक्षाबंधनाचा हा सोहळा उत्साहात पार पडला. आमदार रवी राणा यांनी केवळ एक राजकीय नेत्याची नाही तर एका भावाची भूमिका बजावत आपल्या बहिणींना खास भेट दिली. मानधनात वाढ करण्याची त्यांची मागणी शासन पूर्ण करते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांना आदरांजली वाहण्यासाठी अमरावतीतील नेहरू मैदानातील शहीद स्मारकावर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात काँग्रेस सेवादल आणि अभिनंदन पेंढारी मित्रमंडळासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. अमरावतीमधील नेहरू मैदानावर क्रांतिदिनानिमित्त आदरांजलीचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करण्याकरिता आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता दिगंबर जैन महासमिती, काँग्रेस सेवादल आणि अभिनंदन पेंढारी मित्रमंडळ एकत्र आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक परिवारातील श्रीमती इंदिराबाई बर्वे होत्या. माजी महापौर विलास इंगोले, अभिनंदन पेंढारी, माजी सैनिक संघटनेचे A.G. शेंडे यांच्यासह अनेक मान्यवर प्रमुख उपहाणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात 30 माजी सैनिकांनी केली. त्यांनी गणवेशात येऊन शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. यानंतर महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन आणि माल्यार्पण करण्यात आले. काँग्रेस सेवा दलाचे महाराष्ट्र सचिव अभिनंदन पेंढारी यांनी आपल्या भाषणातून क्रांती दिनाचे महत्त्व सांगितले. आज 9 ऑगस्ट या दिनी भारत छोडो असा नारा दिला आणि त्या नाऱ्यामध्ये जे सैनिक जवान शहीद झाले त्या जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी अमरावती शहर जिल्हा काँग्रेस सेवादल व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलातर्फे आज त्यांना आदरांजली कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये माननीय विलासभाऊ इंगोले, माजी महापौर पुरुषोत्तमजी मुंदडा, बाळासाहेब देशमुख, दीपक कुंडीकर आदी उपस्थित होते. यावेळी देशभक्ती गीत आणि जे आजी माजी सैनिक आहे त्यांचा सत्कार इथे करण्यात आला. इतर मान्यवरांनीही 1942च्या भारत छोडो आंदोलनाची आठवण करून दिली, ज्यामुळे देशभरात क्रांतीची ज्योत पेटली. या कार्यक्रमात माजी सैनिकांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. तसेच श्रीमती इंदिराबाई बर्वे आणि माजी सैनिक A.G. शेंडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. देशभक्तीपर गीतांनी कार्यक्रमात जोश भरला. कार्यक्रमाच्या शेवटी शहीद स्मारकापासून महात्मा गांधींच्या पुतळ्यापर्यंत क्रांती ज्योत मशाल यात्रा काढण्यात आली आणि गांधीजींना आदर आणि नमन करण्यात आले. या कार्यक्रमाला अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी सुभेदार अवधूत शेंडे. आज 9 ऑगस्ट 1942 जो क्रांती दिन सुरुवात झाली ती 8 ऑगस्ट
1942ला मुंबईमध्ये भारत छोडो चले जाओ या नेतृत्वात सुरुवात झाली आणि त्याचे पडसाद हळूहळू पूर्ण देशात उमटायला लागले आणि एवढं उग्ररूप धारण केलं की इंग्रजांच्या सरकारी जे संपत्त्या होत्या ते पेटवायला सुरुवात केली देशवाल्यांनी आणि ते पेटता पेटता उग्ररूप आपल्या महाराष्ट्रातसुद्धा आलं। तर आपल्या महाराष्ट्रात अमरावतीमध्ये जे शहीद सैनिक आहेत आपले क्रांतीवीर त्यांचे नाव अशा प्रकारे आहे। शहीद सुरेश भडके, शहीद गजानन देवघरे, शहीद बिजुमल सिंधी, शहीद सुरेश वानखडे, शहीद सुरेश कुर्रे, शहीद नेमीचंद गोपाल, शहीद शेख रफीक शेखनूर आणि शहीद नरेंद्र देशमुख या शहीदांना आम्ही जे श्रद्धांजली देण्याचा आम्हाला योग आला ते अभिनंदन पेंढारी व मित्रमंडळ जैन समिती यांनी आम्हाला सन्मान देऊन आणि बोलावले आणि आम्ही जे सैनिक आहोत हे एस.सी.टी. आजी माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याशी जुळलेला आहोत आणि एवढे बोलून 2 शब्द। क्रांती दिनानिमित्त आयोजित हा कार्यक्रम 1942च्या भारत छोडो आंदोलनाचे आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित करतो। आपल्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या या महान वीरांना आदराने नमन करण्याचा हा दिवस। या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या योगदानाचे स्मरण केले गेले। श्रावण महिना सुरू झाला आहे आणि सर्वत्र भक्तिमय वातावरण आहे। या पवित्र महिन्यात जगदीश मंदिरात एक अद्भुत उपक्रम सुरू करण्यात आला आहे। येथे पुष्कर्णा फाउंडेशन आणि रंगारी गल्ली मित्रमंडळांनी मिळून एक अशी धार्मिक परंपरा पुन्हा जिवंत केली आहे जी जवळजवळ लोप पावली आहे। चला पाहूया या सजीव झाक्यांची भक्तांची मने जिंकणारी काही क्षणचित्रे। अमरावतीतील जगदीश मंदिरात श्रावण महिन्याची शोभा पाहण्यासारखी आहे। येथे दररोज देवी देवतांच्या नवनवीन झाक्या सादर केल्या जात आहेत, ज्यात लहान मुले आणि तरुण कलाकार उत्कृष्ट भूमिका साकारत आहे। पहिल्या दिवशी पूर्विकाने श्रीकृष्णाची आणि वंशिकाने यशोदा मातेची भूमिका साकारली, तर इतर दिवशी हृदय आणि स्पर्श यांनी शिवपार्वतीची जोडी साकारली। राजवर्धन पुरोहित राम, हर्षिता पुरोहित जानकी आणि रोनित आचार्य लक्ष्मणच्या भूमिकेत दिसले। सिया सरबेरे मीरा बनली आणि लाडू सरबेरे गिरीधराच्या रूपात समोर आले। या झाक्यांमध्ये अक्षत पुरोहित यांनी संत गजानन महाराजांचे पात्र साकारले, तर कमल पनिया आणि किरण पनिया यांनी सेठ सेठानीचे रूप धारण केले। हृदय आणि स्पर्श यांनी विठ्ठल रुक्मिणीची मनमोहक झाकी देखील सादर केली। हर्ष बाटविया, गणपती आणि किंजल छंगाणी रिद्धी सिद्धीच्या भूमिकेत दिसल्या। या सर्व कलाकारांनी आपल्या कलेने प्रेक्षकांची मने जिंकली। या झाक्यांचा मुख्य उद्देश केवळ धार्मिक भावना जागृत करणे नाही, तर तरुण पिढीला आपल्या संस्कृती आणि कलेशी जोडणे हा देखील आहे। या कार्यक्रमात पुष्कर्णा समाज आणि रंगारी गल्ली मित्रमंडळाच्या लोकांनी एकत्र काम केले, त्यामुळे एकता आणि सहकार्याची भावना देखील वाढली। महिलांनीही या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने भाग घेतला आणि भजन कीर्तनाचे संपूर्ण वातावरण भक्तिमय बनले। पुष्कर्णा फाउंडेशनचे प्रचार प्रमुख अनिल पुरोहित, निशा पुरोहित, प्राची पुरोहित आणि काटणकर यांच्या प्रयत्नांची जगदीश मंदिराचे ट्रस्टी हेमंत आचार्य यांनी खूप प्रशंसा केली। या मनमोहक झाक्या आगामी 30 पर्यंत सुरू राहणार आहेत। पुष्कर्णा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद पुरोहित आणि इतर सदस्यांनी सर्व भक्तांना या झाक्यांचे दर्शन घेण्याचे आवाहन केले आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे। मोर्शी पोलीस स्टेशनच्या हद्दीत उपविभागीय अधिकाऱ्याच्या सरकारी निवासस्थानातून रिव्हॉल्व्हर आणि इतर वस्तूंची चोरी झाली होती। अवघ्या 12 तासात पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून आरोपीला मुद्देमालासकट अटक केली आहे। 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास मोर्शीचे उपविभागीय अधिकारी प्रदीप कुमार पवार यांच्या शासकीय निवासस्थानी हा प्रकार घडला। अज्ञात चोरांनी त्यांची क्रेडा गाडीची काच फोडून डॅशबोर्ड मध्ये ठेवलेली 90,000 रुपयांची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर चोरली। इतकंच नाही तर त्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातून काही कागदी रिम्सही चोरल्या। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। पोलिसांनी तात्काळ घटनेची नोंद घेतली आणि तपास सुरू केला। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी अजय उर्फ राजेश गोवर्धन दांडगे नावाच्या संशयिताला ताब्यात घेतले। सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तर दिली, पण पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला। पोलिसांनी चोरीला गेलेली सर्व्हिस रिव्हॉल्व्हर जप्त केली आहे। ही कामगिरी पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। पोलिसांनी 12 तासांच्या आत या गुन्ह्याचा छडा लावून आरोपीला पकडले। घटनास्थळी संपूर्ण पाहणी केल्यानंतर
माननीय SP सरांना सविस्तर माहिती दिली. साहेबांच्या पुढील आदेशाप्रमाणे माननीय SDPO साहेब सुद्धा घटनास्थळी आले आणि आयकर विभागाच्या लोकांना आम्ही पाठवले. तेव्हापासून आम्ही हा आमच्यासाठी एक चॅलेंज आहे. ते चॅलेंज आम्ही आमच्या पोलिसांनी सर्वांनी टीम वर्क करून अहोरात्र फिरून एरियामध्ये अधिकची आम्ही गस्त वाढवली आणि त्यामध्ये आम्हाला एक रात्रीला संशयित व्यक्ती दिसला आणि त्याला आम्ही पोलीस स्टेशनला आणलं आणि त्याने तो गुन्हा केल्याची स्वतःही कबुली दिली आणि घटनास्थळ कसं पद्धतीने त्याने अपराध केला, कशाने केला, कुणाला कुठून आणली, लॉक कसं तोडलं, हे सगळं प्रॅक्टिकल त्याने आम्हाला दिल्यावरून आमच्या तपासाचे जे चक्र आहे ते यशस्वी मार्गे फिरत आहे. ते निष्पन्न झाल्यानंतर आम्ही त्याला कायदेशीर तुमच्या हाती घेतलेला आहे. अशाच जलद आणि प्रभावी कारवाईंमुळे पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होतो. मोर्शी पोलिसांच्या या कामगिरीमुळे गुन्हेगारांना एक स्पष्ट संदेश मिळाला आहे. अमरावती परतवाडा मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य, जीवघेणे खड्डे नागरिकांच्या जीवाला धोका ठरत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणावर नागरिक संतापले असून जर तात्काळ दुरुस्ती झाली नाही तर 15 ऑगस्टला रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. अमरावती शहर ते परतवाडा हा रस्ता मध्य प्रदेशला जोडणारा आणि चिखलदरा या पर्यटन स्थळाला नेणारा महामार्ग आहे. दिवसभर वाहनांची वर्दळ असलेल्या या रस्त्यावर आता खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मोठमोठे खड्डे आणि खोलगट रस्त्यांमुळे वाहन चालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो आहे. या खड्ड्यांमुळे अनेकदा लहान मोठे अपघात घडले असून नागरिकांचा त्रास वाढत चालला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग हा फक्त झोपेचं सोंग घेऊन आयत्या एसीच्या रूममध्ये बसून खुर्च्या तोडायचं काम करत आहे. गेल्या 2 वर्षापासून मी त्यांना सतत पत्रावर करून आम्ही पाठपुरावा केला. त्यांना विनंती केली की साहेब, आम्ही ग्रामीणचे लोक, आम्हाला हा रस्ता खूप रोज जाणं येणं करावं लागतंय, याच्यामुळे अपघात होऊन राहिले. अपघात अक्षरशः झालेले त्यांना व्हिडिओ दाखवले, पण त्यांना गेंड्याच्या कातळीचे असे त्यांना जराही घाम फुटायला तयार नाही. म्हणजे त्यांना विनंती करून सुद्धा ऐकत नाही. मग आज शेवटी मी त्यांना 6 तारखेला निवेदन दिलं. आम्ही सर्वजण जाऊन भेटलो. त्यानंतर त्यांना कडक शब्दात सांगितलं की जर आमचा संबंधित प्रश्नावर जर निर्णय लागला नाही तर 15 ऑगस्टला आम्ही उग्र आंदोलन करू म्हणजे करू. ठेकेदार आणि काही निवडक अधिकाऱ्यांची मिलीभगत आहे. ठेकेदार गड्डे बुजवतो, ज्यावेळेस 1 महिन्याच्या आतमध्ये ते खड्डे पूर्ण जच्च्या तसे होऊन जाते. म्हणजे ते डांबर वापरत नाही, ऑइल वापरतात आणि त्याच्यावर प्रशासनाचे अधिकारी कोणी जेही पाहायला येत नाही, कार्यकारी अभियंताही पाहायला येत नाही, बिलं काढून देऊन देतात. शासनाचा कडून जो आमच्या टॅक्सच्या रूपाने घेतलेला पैसा ह्या फक्त ठेकेदाराच्या घशात टाकणं चालू आहे. नागरिकांचा आरोप आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या मार्गाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. पूर्णा नगरचे उपसरपंच उमेश महिंगे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की 15 ऑगस्ट पर्यंत खड्डे बुजवले नाहीत तर नागरिक रस्ता रोको आंदोलन करतील. येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हा संताप रस्त्यावर उतरेल की काय याची चर्चा सुरू झाली आहे. हा राष्ट्रीय महामार्ग आहे, नॅशनल हायवे. हा डायरेक्ट धारणी चालला, अमरावती ते धारणी. इथून रोज हजारो गाड्या ये जा करतात, मंत्री संत्री संपूर्ण इथून, म्हणजे लोकांची वर्दळ भरपूर आहे. ह्या रोडची व्यवस्था एवढी बिकट झालेली आहे. हा रोड जर तुम्ही पाहिला, हे मोठे मोठे खड्डे आणि याच्यात अपघाताचा एवढा प्रभाव वाढलेला आहे की गाडी चुकता अपघात नेहमी होऊनच राहिले. प्रशासनाला आम्ही कालही जाऊन तक्रार केली, परंतु प्रशासन झोपेत आहे. त्यामुळं आता 15 ऑगस्ट या दिवशी आम्ही चक्काजाम करण्याचा इशारा दिलेला आहे आणि 15 ऑगस्टला चक्काजाम होणार आहे. अमरावती परतवाडा मार्ग हा केवळ जिल्ह्यासाठी नव्हे तर पर्यटन आणि व्यापारी दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा आहे. मात्र या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. आता पाहावं लागेल की प्रशासन 15 ऑगस्ट पूर्वी या खड्ड्यांची दुरुस्ती करते की नागरिकांचा संताप उफाळून रस्त्यावर उतरतो. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर.
कोराडी देवी मंदिराच्या बांधकामामधील गेटचा एक भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. यात 17 कामगार जखमी झाले असून त्यापैकी 3घांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस आणि NDRFची पथके घटनास्थळी पोहोचून मदत आणि बचाव कार्य करीत आहेत. नागपूरच्या कोराडी देवी मंदिर परिसरात काल एक धक्कादायक घटना घडली. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे बांधकाम सुरू असताना अचानक त्याचा एक भाग कोसळला. दुपारी साधारण 2 वाजताच्या सुमारास ही घटना घडली, जेव्हा सुमारे 20 कामगार तिथे काम करत होते. अचानक झालेल्या या अपघातामुळे 17 कामगार ढिगाऱ्याखाली अडकले आणि जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने मदत कार्य सुरू केले आणि नंतर पोलीस, अग्निशमन दल आणि NDRFची टीम तिथे पोहोचली. DSP निकेतन कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आले. NDRFच्या टीमने श्वान पथकाच्या मदतीने ढिगाऱ्याखाली कोणी अडकले आहे का याचा शोध घेतला. इथे कोराडी मंदिराच्या मागे जे महाद्वाराचं बांधकाम चालू होतं तिथे ऑलरेडी NDRFची टीम आहे, लोकल पोलीस ऑलरेडी इथे पोहोचले आहेत, ॲम्ब्युलन्स आहेत. ते कुठल्याही प्रकारची कॅज्युलिटी आतापर्यंत रिपोर्ट झालेली नाही आहे. तरी देखील काही शक्यता नाकारता येत नाही, म्हणून आपण आता पुढचं सर्व तिथे एक्सकॅव्हेशन करून चेक करत आहोत. परंतु आतापर्यंत काही कुठलीही कॅज्युलिटीची शक्यता इथे दिसत नाहीये. थँक्यू. आतापर्यंत ढिगाऱ्याखाली कोणीही अडकले नसल्याची पुष्टी करण्यात आली आहे. सर्व जखमी कामगारांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार 3 कामगारांची प्रकृती गंभीर आहे, तर इतरांना प्राथमिक उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे. प्रशासनाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत आणि जखमीच्या कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. काय सांगणार, रेस्क्यू ऑपरेशन कसं सुरू आहे? पालकमंत्र्यांचा फोन आला होता का तुम्हाला? नाही, मी पालकमंत्री महोदयांच्या संपर्कामध्ये आहे. त्यांचा 2-3 वेळा मला फोन आला आणि सगळ्या प्रिकॉशन्स आपण घेतलेल्या आहे. आणि जे अफवा चालू आहे की एवढे लोक दबून मेले असं काहीच त्याच्यामध्ये नाही आहे. जवळपास 17 लोकांना आपण हॉस्पिटलला हलवलं आहे. ते मायनर इंजुरी त्यांना झालेली आहे. काही लोकांना नंदिनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे, काही लोकांना मॅक्समध्ये आपण शिफ्ट केलेलं आहे. आणि आपण बघत असाल मागे NDRFची टीम, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन सगळं ते जे प्रोटोकॉल आहे एका डिझास्टर झाल्यावर कसं प्रोटोकॉल असेल त्या हिशोबाने आपण ते मलबा काढण्याचं काम आपण करत आहोत. सध्या कसलीही पॅनिक करण्याची गरज नाही. ही होती नागपूरमधील कोराडी देवी मंदिर दुर्घटनेची सविस्तर माहिती. या घटनेमुळे बांधकाम सुरक्षा नियमांबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासन आणि बांधकाम कंपन्यांनी कामगारांना सुरक्षिततेची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. पारशिवनी तालुक्यातील सोनेगावमध्ये गेली 3 वर्ष सुरू असलेल्या एका गंभीर समस्येवर अखेर एका दिवसात तोडगा निघाला आहे. गावातल्या काही दबंग लोकांनी चक्क रस्त्यावर गुरांचे शेण टाकून गावकऱ्यांचं जीवन नरकासमान केलं होतं. या शेणामुळे होणाऱ्या दुर्गंधी, डास आणि अस्वच्छतेने गावकरी हैराण झाले होते. 3 वर्षे ग्रामपंचायत आणि संबंधित अधिकारी झोपले होते का, असा सवाल आता गावकरी विचारत आहेत. पारशिवनी तालुक्यातील सोनेगाव गेल्या 3 वर्षांपासून हे गाव अस्वच्छतेच्या विळख्यात अडकले होते. गावातील काही दबंग लोकांनी थेट रस्त्याच्या कडेला गुरे बांधून त्यांचे शेण नागरिकांच्या घरासमोर टाकण्याचा प्रकार सुरू केला. या शेणाच्या ढिगाऱ्यामुळे सर्वत्र घाण पसरली, असह्य दुर्गंधी सुटली आणि डासांचा प्रादुर्भाव इतका वाढला की गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले. पंकज आमले यांच्यासह अनेक कुटुंबांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला. वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायत आणि पंचायत समितीने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेत. यामुळे गावकरी संतापले होते. पाऊस पडला की ही परिस्थिती आणखीनच गंभीर व्हायची. शेण पाण्यात मिसळून नाल्या तुंबायच्या आणि संपूर्ण गावात दुर्गंधी पसरत होती. अखेर पंकज आमले यांनी थेट खंडविकास अधिकारी सुभाष जाधव यांच्याकडे लेखी तक्रार केली आणि एक स्पष्ट इशारा दिलाय. पंकज आमले, राहणार गुंडरी सोनेगाव, इथला रहिवासी असून 2023 पासून सारखी तक्रार करत आहे. माझ्या घराजवळ गंगाधर विठोबाजी ठाकरे यांचा शेणाचा उखंडा कालच्या तारखेपर्यंत होता. माझी तक्रार होती. काल त्यांनी अधिकारी पाठवून तो उखंडा हटवला. नेमका माझ्या घराजवळचा उखंडा हटवल्याने चालणार नाही. संपूर्ण गावचा मुख्य भाग आणि आतमध्ये पूर्ण गावामध्ये शेणाची ही जी स्थिती आहे हे पूर्ण गावाला लागू आहे. तरी माझ्याच घराजवळचा उखंडा हटवल्याने होणार नाही. पूर्ण गावामध्ये हे स्वच्छतेची जी मोहीम आहे ही शासनाने त्याच्यावर चांगला पाठपुरावा करून पार पाडावी अशी माझी इच्छा आहे. कारवाई झाली नाही तर हे शेण थेट पंचायत समितीच्या दारात टाकू, हा इशारा मिळताच गेली 3 वर्ष झोपलेले प्रशासन एका दिवसात जागे झालेत. बीडीओ जाधव यांनी तात्काळ पंचायत समितीची टीम सोनेगावकडे पाठवली. सुरुवातीला दबंग लोकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रशासनाने कडक भूमिका घेतल्याने त्यांचा प्रतिकार थंडावला. आणि सोनेगाव गावाची जी परिस्थिती खरंच वाईट होती. माननीय गटविकास मंत्री सुभाष जाधव सर यांच्या निर्देशाने आम्ही तिथे कारवाई केली. यामध्ये आम्ही आरोग्यसेवक यांना बोलवलं,
स्टार्टिंगला तिथे लिक्विड टाकून आम्ही सध्यापुरतं ते व्यवस्था करून घेतली आणि ग्रामपंचायतला सूचना दिल्या की जेवढ्या लवकर होत असेल तेवढ्या लवकर ह्या उकुंडा बाजूला उचलून कंपोस्ट पीटमध्ये शिफ्ट करावा आणि त्याला यानंतर असा उकुंडा जर त्यांनी घराकडे टाकला किंवा गावाजवळ टाकला तर त्याला कारवाईसाठी नोटीस द्यावी. जेसीबीच्या मदतीने हे सर्व शेण उचलून गावाबाहेर फेकण्यात आले. नाल्यांमधील अडथळे दूर करण्याकरिता सिमेंट पाईप टाकण्याचे कामही तातडीने सुरू करण्यात आले आहेत. म्हणजे गावाच्या आतमध्ये जे उकंडे आहेत आम्ही त्यांना सगळ्यांना नोटीस दिलेले आहेत. कालच आमची नोटीस त्यांच्याकडे पोहोचलेले आहे. त्यांना आम्ही 7 दिवसाचं वेळ दिलेला आहे. जर त्यांनी त्या 7 दिवसाच्या आतमध्ये नाही केलं ते तर आम्ही स्वतः FIR दर्ज करून आम्ही स्वतः ते पोलीसवाल्यांना बोलवून आम्ही स्वतःच आमच्याकडून JCP लावून आम्ही स्वतःच ते उचलणार आहोत. या घटनेमुळे गोष्ट सिद्ध झाली आहे की जर प्रशासनाने ठरवलं तर मोठ्यात मोठी समस्याही एका दिवसात सुटू शकते. मग मागील 3 वर्ष या समस्येकडे दुर्लक्ष का करण्यात आलं? लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना आणि कर्तव्य दोष करणाऱ्यांना कोण जबाबदार धरणार हा प्रश्न आता गावकरी विचारित आहेत. एका तक्रारीने आणि एका इशाऱ्याने गेली 3 वर्षे सुरू असलेल्या समस्येवर एका दिवसात तोडगा निघाला. पण यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. 3 वर्षे लोकांचे आरोग्य धोक्यात असताना अधिकारी काय करत होते? या निष्काळजीपणासाठी कोणाला तरी जबाबदार धरले जाईल का? गावकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहेत. अकोट तालुक्यातील वडाळी देशमुख आणि सावरा परिसरातील शेतकरी हुमणी अळीच्या प्रचंड प्रकोपाने हवालदिल झाले आहेत. हिरवीगार पिके उद्ध्वस्त होत असून गेल्या महिन्याभरापासून कृषी विभाग फक्त पाहणी करून गप्प बसल्याचा आरोप होत आहे. शेतकऱ्यांनी महागडी कीटकनाशके वापरूनही अळीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. अकोट तालुक्यातील वडाळी देशमुख, सावरा व आसपासच्या गावांमध्ये गेल्या महिन्याभरापासून हुमणी अळीचा प्रकोप झपाट्याने वाढत आहे. सोयाबीन, भाजीपाला आणि इतर खरीप पिकांवर या अळीचा जोरदार हल्ला होत असून संपूर्ण शेत हिरव्या रंगातून पिवळसर व कोमजलेल्या अवस्थेत दिसत आहे. पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी 2 ते 4 महागडी कीटकनाशके वापरली. एकरी 3 ते 7 हजार रुपये खर्च केला. तरीही अळीचा नायनाट होण्याऐवजी ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मी 1 महिन्या अगोदर सोयाबीनची पेरणी केलेली आहे. सुरुवातीला सोयाबीन माझे चांगले होते. नंतर मला असं निदर्शनास आलं की माझं सोयाबीन सुकून राहिलं आणि माझ्या सोयाबीनच्या मुळा पूर्ण वाढलेल्या आहेत. आणि असं जमीन खोदल्यानंतर मला हे अळीचा प्रादुर्भाव लक्षात आला आहे माझ्या. मी याच्यावर उपाययोजना म्हणून 2-3 स्प्रे केले तरी पण काहीच फरक पडत नाही आहे. म्हणून माझं असं कृषी विभागाला आणि तालुका अधिकाऱ्यांना असं म्हणणं आहे की बा मला सरसकट पूर्ण मदत करण्यात यावी, कारण की आमच्यावर सर्व शेतकऱ्यांवर हे नैसर्गिक संकट आलेलं आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केल्यावर केवळ मार्गदर्शन सभा, फोटो सेशन आणि भाषणं झाली. मात्र प्रत्यक्षात कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की पेरणीपासून काढणीपर्यंत त्यांनी व्याजाचे पैसा घेऊन शेतीत खर्च केलाय. परंतु आता पीक हातातून जाण्याच्या भीतीने ते कर्जबाजारी झाले आहेत. तर कृषी विभागाचे म्हणणे आहे की अळीच्या नियंत्रणाकरिता जनजागृती मोहीम सुरू आहे आणि शेतकऱ्यांना विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे उपाय सांगितले जात आहेत. माझ्या शेतामध्ये मी 6 एकर सोयाबीन पेरलेलं होतं. त्याच्यातलं काही सोयाबीन भुंगी किड्यानं पूर्ण खाल्लेलं आहे. त्यातलं त्यात राहिलेलं काही राहिलेलं आहे. पण त्याच्यात मी 7 ते 8 हजार रुपये पूर्ण खर्च केलेला आहे. तरी मला याच्यापासून सुटका झालेली नाही आहे. भुंगी किड्यापासून सुटका झालेली नाही आहे. तरी मला प्रशासनाला एकच विनंती आहे, कृषी सहाय्यक आणि तहसीलदार यांनी याची पूर्णपणे मला मदत करावी. मी 3 एकर शेताची पेरणी केलेली असून त्यामध्ये काही ठिकाणी असे पिवळ्या रंगाचे झाडं होत आहेत आणि एकदमच वाढत आहेत. याकरिता मी नियंत्रणात आणण्याकरिता मी माझ्या शेतात 3 ते 4 हजार एकरी खर्च करून चुकलेला आहो. तरी मला याच्यापासून काहीच रिझल्ट मिळत नसल्यामुळे माझी तहसीलदार साहेब तसेच कृषी अधिकारी साहेब व प्रशासनाला कळकळीची अशी विनंती आहे की मी आता या गोष्टीपासून हातात झालेला असून मला आता प्रशासनाने काहीतरी मदतीचा हात द्यावा व मला 100% मदत करावी. हुमणी अळीच्या या प्रकोपामुळे अकोट तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. खर्च, कर्ज आणि नष्ट होणारे पीक यामुळे त्यांची चिंता वाढली आहे. शासन व कृषी विभागाने तात्काळ ठोस पावले न उचलल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. रक्षाबंधन म्हणजे केवळ भावंडांमधील प्रेमाचे नव्हे तर सुरक्षिततेचे आणि विश्वासाचे बंधन. आज याच प्रेमाच्या नात्याला उजाळा देण्यासाठी जिल्हाभरातून लाडक्या बहिणी खास एकाच भावाकडे म्हणजेच मंत्री संजय राठोड यांच्याकडे राखी बांधण्यासाठी दाखल झाल्या. बळीराजा चेतना अभियान सभागृहात पार पडलेल्या या भावपूर्ण सोहळ्यात बहिणींनी आपल्या भावाला आरती वाढून राखी बांधली, पेढे भरवून शुभेच्छा दिल्या आणि लाडकी बहीण योजनांमुळे लाभ झाल्याचे सांगून महायुती सरकारचे आभार मानले.
रक्षाबंधन हा सण म्हणजे बहीण भावाच्या नात्याचा अनमोल दिवस. याच दिवशी जिल्हाभरातून अनेक बहिणी आपल्या लाडक्या भावाला मंत्री संजय राठोड यांना राखी बांधण्यासाठी आल्यात. बळीराजा चेतना अभियान सभागृहात उत्साह, प्रेम आणि आपुलकीने भरलेले वातावरण होते. बहिणींनी पारंपरिक पद्धतीने आरती ओवाळून राखी बांधली आणि भावाला पेढे भरून दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. लाडकी बहीण योजनामुळे आम्हाला आर्थिक आधार मिळाल्याचे बहिणींनी सांगितले. अनेक गरीब बहिणींना योजनेमुळे दिलासा मिळाल्याचेही त्यांनी व्यक्त केलेत. भाऊंनी ही जी योजना चालू केलेली आहे लाडकी बहीण म्हणून, तर ह्या योजनेचा फायदा असा बरेच महिलांना आपल्या कुटुंबासाठी भरपूर होऊन राहिलेला आहे की आपली अशी आर्थिक परिस्थिती कोणाची चांगली असते, कोणाची वाईट आहे, तर त्या मदतीचं असं म्हणजे कुटुंबासाठी भरपूर मदत होऊन राहिली. शिंदे साहेबांनी ही जी लाडकी बहीण योजना जी चालू केली, ही खूप छान योजना चालू केली आणि ही योजना केल्याबद्दल आम्ही सर्व महिला धन्यवाद देतो भाऊ. मंत्री संजय राठोड यांनीही बहिणींना प्रेमळ शुभेच्छा देत त्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि सुरक्षिततेचे बंध जपण्याचे आश्वासन दिलेत. रक्षाबंधनाच्या या भावनिक सोहळ्यात भाऊ बहिणींच्या नात्याला एक नवा अर्थ लाभला. लाडकी बहीण योजनासारख्या उपक्रमांमुळे हा बंध अजून घट्ट होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. सध्या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. सततच्या अतिवृष्टीमुळे सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतात पाणी साचल्याने उभी पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत. गेल्या 4 दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवलाय. सिंदखेड राजा तालुक्यातील 5 महसूल मंडळ आणि देऊळगाव राजा तालुक्यातील महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतींचे मोठे नुकसान झाले आहे. पडसखेड चक्का गावातील शेतकऱ्यांच्या शेतात सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. 6 ऑगस्ट पासून सुरू असलेल्या पावसामुळे पातळगंगा नदी आणि स्थानिक ओढ्यांना अचानक पूर आलाय. यामुळे 9 ऑगस्ट रोजी सकाळी शेतात गेलेल्या शेतकऱ्यांना धक्काच बसलाय. कपाशी आणि सोयाबीनची पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. सोयाबीन पीक फुलोऱ्याच्या अवस्थेत असतानाच सतत 3 दिवसांच्या पावसामुळे ते पूर्णपणे नष्ट होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आता सरकारकडे मदतीची याचना केली आहे. शेतकरी नेते बालाजी सोसे यांनी सरकारला सरसकट पंचनामे करून प्रत्येक हेक्टर मागे 50,000 रुपयांची मदत देण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे हाच आता एकमेव पर्याय उरला आहे. हातातलं सर्व पीक गेले आहे, मग शेतकऱ्यांनी जगायचं तरी कसं, असा प्रश्न सोसे यांनी सरकारला विचारला आहे. शेतकरी योद्धा कृती समितीनेही शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी केली आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे होडत्याचे नव्हते झाले आहेत. आता सरकार या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कशी मदत करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रातील अवैध वाळू उपसा आणि वाहतूक ही एक मोठी समस्या बनली आहे. आता या माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ॲक्शन मोडवर आले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील वाळू माफियांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी प्रशासनाला थेट MPDA ॲक्ट अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पाहूया काय आहेत हे निर्देश आणि त्यांचे काय परिणाम होऊ शकतात. तुम्ही 8(4) जर वाचलं तर ते राज्याच्या संपूर्ण देशाच्या इतर राज्याचा अभ्यास करून 1 महिना पब्लिक डोमेनवर ठेवून जनतेच्या 750 त्याची सूचना घेऊन यावेळेचं वाळू धरण अत्यंत चांगल्या पद्धतीचं हे म्हणजे उद्या 3 वर्षानंतर जे एमसँड धोरणाने हे धोरण दोन्ही एकत्रितपणे बरोबर जर केले तर तुम्हाला सांगतो 3 वर्षांनी वाळू माफियागिरी समाप्त होऊन जाईल. इतकं चांगलं धोरण या ठिकाणी आहे. एमसँडवर राज्य न्यायचं आहे. मोठ्या प्रमाणावर कृत्रिम वाळूवर राज्याला शिफ्ट करायचं आहे. एका राज्यात जसं आता काल 100 क्रेशर जालना जिल्ह्यामध्ये लावण्याचा निर्णय एमसँडचे कृत्रिम वाळूचे. नैसर्गिक वाळू हा पर्याय नाहीच आहे. आपण आता ते वर्षानुवर्ष चालू आहे, ठीक आहे. इतर राज्यांनी मुंबईच्या संपूर्ण आजूबाजूला काय नैसर्गिक सँड नाहीच आहे, कृत्रिम वाळू आहे. आपलं राज्य हे फक्त 4-5-10 जिल्ह्यातच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्कॅन्डल आहे.
हे स्कॅन्डल आपल्याला ह्या ठिकाणी तुम्हाला जालन्यात दिसेल, बुलढाण्यात दिसेल, गोंदियात दिसेल, भंडारा दिसेल, जिथे नद्या आहेत त्या नद्यावर असणारं हे स्कॅन्डल आहे भूमाफियाचं. आणि भूमाफियाला जोपर्यंत प्रशासनाची मदत राहत नाही तोपर्यंत हे जे भूमाफियापेक्षा शहाण माफिया. मी एसपीला सांगेल 50 त्या ठिकाणी MPDA का करत नाही एसपीने 50 MPDA केले पाहिजे. 50 MPDA आता जालना कलेक्टरने करायला ठरवला. वाळू माफियाला MPDA कायदा लावता येतं. एक दिवस जरी पकडला तरी MPDA आणि त्याची ट्रेस सोडली. जर उद्या माननीय SP साहेबांनी उद्या ट्रेस सोडली, वाळू माफियाला पकडलं, त्याचा मोबाईल कुणाकुणाशी कनेक्ट आहे, एका मिनिटात तुम्हाला 50 लोक दिसतात वाळू माफिया आहे. मी SP साहेबांना विनंती करणार आहे की तुम्ही MPDA मध्ये 50 वाळू माफियाला टाकलं पाहिजे. एकदा सुरुवात केली ना प्रशासनाने सारं संपू शकतं एवढी क्षमता. तेच मी सांगतोय की जोपर्यंत आमचा अधिकारी त्याच्यामध्ये निघत नाही बाहेर यातून तोपर्यंत ही वाळू माफियागिरी चालणार आहे. आमच्या अधिकारी महसूल आणि पोलिसांनी ठरवलं की वाळू माफियागिरी चालू द्यायची नाही. जसं भंडाऱ्यामध्ये बऱ्यापैकी प्रयोग झाला. भंडारा SP आणि कलेक्टरनी ठरवून टाकलं की वाळू माफियागिरी चालवायची नाही. त्यांनी संपूर्ण ट्रॅक त्या ठिकाणी हे बंद करून टाकलं. नागपूर एसपीने धडाधड MPDA लावणं चालू केलं. त्याच्यामुळे जोपर्यंत आमचं प्रशासन आणि पोलीस प्रशासन आणि आता अधिकार दोन्हीकडे दिले आहे, पोलिसांना दिले अधिकार आणि महसूलला दिले आहे. महसूलनी कारवाई करायची, सोबत पोलिसांनी करायची. आता दोघांनी कारवाई करायची आहे. त्यामुळं मी आपल्या समोर सांगतोय माननीय जिल्हाधिकारी माननीय SPनी धडाधड MPDA चालू करावे आणि वाळू माफियागिरीवर चाप बसवावा. आता आहे की वाळू माफियागिरी ज्यांच्या संरक्षणाने सुरू आहे शेवटी जबाबदारी SP आणि कलेक्टरवर सुरू. वारंवार सांगतोय आणि आज मी जो काही प्लॅन करून चाललो आहे कलेक्टर SPशी बसून त्या प्लॅन प्रमाणे पुढं जर अशी वाळू माफियागिरी झाली तर जिल्हाधिकाऱ्याला जबाबदारी किंवा SPला जबाबदारी येत आहे. नवीन धोरण आम्ही या ठिकाणी शासनादेश काढला की वाळू माफियागिरी बंद केली पाहिजे. महसूल मंत्र्यांनी दिलेल्या कठोर निर्देशानंतर आता जिल्हा प्रशासन काय पाऊल उचलते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. MPDA कायद्याअंतर्गत कारवाई सुरू झाल्यास वाळू माफियांना जरब बसेल अशी अपेक्षा आहे. हा निर्णय बुलढाण्यातील वाळू उपसा थांबवण्यासाठी किती प्रभावी ठरतो हे येत्या काळात स्पष्ट होईलच. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध येथे नुकताच विश्व आदिवासी दिवस साजरा करण्यात आला. या निमित्ताने आदिवासी बांधवांनी पर्यावरणाचा संदेश देत शेकडो झाडांची लागवड केली आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरेगाव तालुक्यातल्या नवेगाव बांध येथे 9 ऑगस्ट रोजी बिरसा मुंडा सेवा समिती आणि राणी दुर्गावती महिला समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विश्व आदिवासी दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आलाय. बिरसा मुंडा समाज भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाला स्थानिकांनी मोठा प्रतिसाद दिलाय. या दिनानिमित्त आदिवासी बांधवांनी एक अनोखा उपक्रम राबविलाय. पर्यावरणाचं संतुलन राखण्याकरिता त्यांनी गावात विविध ठिकाणी वेगवेगळ्या जातींच्या शेकडो झाडांची लागवड केली आहे. सकाळी 10 वाजता ध्वजारोहण करण्यात आले आणि त्यानंतर 11 वाजता वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात गावातील वयोवृद्ध नागरिकांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने महिला, पोलीस कर्मचारी, सरपंच आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते. हा सोहळा केवळ एक उत्सव नव्हता तर आदिवासी संस्कृतीचं जतन करणं, पर्यावरणाची काळजी घेण्याचा एक प्रेरणादायी संदेश होता. तर अशा प्रकारे गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध येथे विश्व आदिवासी दिवस साजरा करण्यात आला. आदिवासी बांधवांनी केवळ सण साजरा केला नाही तर पर्यावरणाची जबाबदारी स्वीकारून इतरांनाही एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातून जिथे पंचायत समितीची वार्षिक आमसभा चांगलीच गाजली. जनतेच्या समस्यांवरून ही सभा इतकी वादळी ठरली की खुद्द आमदार राजकुमार बडोले यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावं लागलं. ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरं न मिळाल्यामुळे तालुक्यात मोठा असंतोष पसरला आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पंचायत समितीची वार्षिक आमसभा 8 ऑगस्ट रोजी एका लॉनमध्ये आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी स्थानिक आमदार राजकुमार बडोले उपस्थित होते. या सभेला अनेक सरपंच आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने हजर होते. यावेळी स्थानिक नागरिकांनी आणि सरपंचांनी अनेक महत्त्वाच्या समस्या मांडल्यात. अधिकाऱ्यांकडून होणारा भ्रष्टाचार आणि सरकारी योजनांची योग्य अंमलबजावणी होत नसल्याबद्दल जोरदार प्रश्न विचारलेत. मात्र आमदार बडोले यांनी या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरलाय. काही महिलांनी तर आमदारांवर थेट आरोप केलेत. याचवेळी काही पत्रकारांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केल्यावर आमदारांनी त्यांना धमकावलेत.
आणि सभेमध्ये राहण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये आणखीनच संताप वाढला. एकीकडे जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष आणि दुसरीकडे पत्रकारांचा अपमान यामुळे आमदार बडोले यांच्या विरोधात जोरदार नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार असताना आमदारांनी प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आम सभेत फक्त गोंधळ आणि नाराजीच पाहायला मिळाली. समस्यांचं समाधान मात्र झालं नाही. मग शासनाचे 40 लाख रुपये खर्च करण्यात काय मिळेल? आम्हाला प्रॉब्लेम. आम्हाला पण उत्तर द्या, लेखी उत्तर द्या. तुम्हाला जे काय उत्तर दिलं जाईल लेखी उत्तर जाईल आणि ती योजना लवकरात लवकर कशी होईल. अध्यक्ष साहेब तुम्हाला बोलून देतील तिथं आणि त्या बाबतीमध्ये निर्णय तुम्ही बोलून द्या. या सगळ्यांना जिल्हा परिषदमध्ये त्याच्यावर उपाय आपण करू. ठीक आहे. आपण संबंधित कामांना वितरित करत आहोत, परंतु सदर वितरण कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर लगेच मुदत किंवा प्रमाणपत्राचे मूळ प्रत विविध कार्यपद्धतीने आजच मागच्या वर्षी भल्याच्या काम झाला, ठेकेदार उलट काम करून करून दिला. 2019 आपण संबंधित कामांना वितरित करत आहोत, परंतु सदर वितरण कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर लगेच मुदत किंवा प्रमाणपत्राचे मूळ प्रत विविध कार्यपद्धतीने आजच 25,000 50,000ची एक मुदत ठेव प्रमाणपत्र महिला व बाल विकास कार्यालयात. तर तुम्ही पाहिलात की अर्जुनी मोरगाव तालुक्यात जनतेचा असंतोष कसा उफाळून आला. विकासाचे प्रश्न आणि प्रशासकीय उदासीनता यामुळे नागरिक संतापले आहेत. आता या घटनेनंतर आमदार आणि प्रशासन काय पावलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या झालोटोला खातीटोला गावामध्ये विकास कामांच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. गावातील महिला सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी संगनमत करून विकास कामे फक्त कागदावर दाखवली आणि बोगस बिलांद्वारे सरकारी निधीचा अपहार केला असा दावा करण्यात आला आहे. गोंदिया जिल्ह्यातील झालुटोला खातीटोला गावाचा विकास फक्त कागदावरच झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत केला आहे. गावातील प्रतिष्ठित नागरिक प्रदीप ठाकरे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी एकत्रित येऊन पत्रकार परिषद घेतली आणि सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत. त्यांच्या म्हणण्यानुसार गावात अनेक योजना आल्या असल्या तरी प्रत्यक्षात कुठलेही कामे झाले नाहीत. फक्त कागदपत्री कामे दाखवून बोगस बिले तयार करून सरकारी पैशाची मोठ्या प्रमाणावर उधळपट्टी करण्यात आली आहे. या प्रकरणी नागरिक प्रदीप ठाकरे यांनी माहिती अधिकार कायद्याचा वापर करून चौकशी केली असता त्यांना धक्कादायक वास्तव समोर आलेत. कुठलेही काम न करता लाखो रुपयांची बिले काढण्यात आल्याचे दिसून आलेत. जेव्हा नागरिकांनी या संदर्भात महिला सरपंचांना जाब विचारला तेव्हा त्यांना उलट्या धमक्या दिल्या गेल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. या भ्रष्ट कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले असून त्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. या भ्रष्टाचाराची सरपंच आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. जिल्हा परिषद कडून जी पाणी पुरवठा योजना इथे राबवली गेली आहे आणि इथे झालुटोला खातीटोला मिळून एक ग्रामपंचायतमध्ये 2 पाणी टाकी बनवल्या गेल्या आहेत आणि नळ जे आहेत ते लावले गेले आहे. पाईपलाईन लावली गेली आहे. वेळोवेळी नळ दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतमधून निधी खर्च केला जातो उचलून, पण गावाला अजूनपर्यंत एक थेंब पाणी मिळालं नाही आहे आणि त्याचीच वाट आम्ही बघतोय की कधीपर्यंत आम्हाला पाणी मिळेल. आणि मीडियाच्या मार्फत आम्ही असे शासनाला विनंती करू इच्छितो की त्यांनी लवकरात लवकर आम्हाला पाण्याची व्यवस्था करून द्यावी, जेणेकरून आमच्या गावचे लोक जॉन्डिस आणि वेगवेगळे जे आजार आहेत त्यांनी त्रस्त होणार नाही. आणि शासनाचा जो वेळोवेळी येणारा निधी वेगवेगळ्या कामांसाठी ज्यांचा गैरवापर होत चालला आहे, करोडो रुपयांचा भ्रष्टाचार ग्रामपंचायत झालुटोलामध्ये होतोय असा वाटतो आम्हाला. कारण ते आम्ही मेरी पंचायत ॲपमधून ऑनलाईन बिलं सगळी बघतो आहे आणि सगळी गावकरी जनता ती बिलं बघतो आहे. आणि यानंतर गावकऱ्यांना जे राग आला आहे त्यांच्या मनात की आमचे पुढारी लोक काय करतायत आमच्याबरोबर, किती निधी आमचा आलेला आहे आणि किती खर्च झाला आहे आणि कोणत्या कामामध्ये किती खर्च झाला आहे. जसं 2 रुपयाची वस्तू घेतली आहे आणि 4 रुपयाचं बिलं काढले आहेत. हे असे खूप प्रकार मागच्या 10 वर्षापासून चाललेले आहेत. तर यामध्ये आम्हाला शासनाला अशी विनंती करतो की यामध्ये आम्हाला न्याय मिळवून द्यावं आणि आमच्या हक्काचा आम्हाला देण्यामध्ये आमची मदत करावी. तर हे होते गोंदिया जिल्ह्यातील झालोटोला खातीटोला गावातील उघडकीस आलेल्या कथित भ्रष्टाचाराचे प्रकरण.
सरकारी निधीचा गैरवापर आणि नागरिकांच्या विश्वासाचा गळा घोटणाऱ्या अशा प्रवृत्तींवर प्रशासन काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. लातूर पोलिसांच्या कामगिरीमुळे जिल्ह्यामध्ये झालेल्या 9 गुन्ह्यांची उकल झाली आहे. एका मोठ्या टोळीला अटक करून त्यांच्याकडून तब्बल 24,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही टोळी रात्रीच्या वेळी दुकानांचे शटर तोडून चोरी करत होती. या घटनेमुळे लातूरसह बीड आणि कर्नाटक राज्यातील काही जिल्ह्यांमधील गुन्हे उघडकीस आले आहेत. लातूर जिल्ह्यात रात्रीच्या वेळी दुकानांचे शटर तोडून चोरी करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीला पकडण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या टोळीने लातूर जिल्ह्यासह बीड आणि कर्नाटकमध्येही अनेक गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. ही घटना 2 ते 3 ऑगस्टच्या मध्यरात्रीची आहे. औसा आणि बादा पोलिसांनी रात्र गस्त घालत असताना नागरिकांच्या मदतीने बीड जिल्ह्यातील 5 सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दरोड्यासाठी वापरले जाणारे घातक शस्त्रे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. अटक केलेल्या आरोपींमध्ये रिहान मुस्तफा शेख, अनवर जलाल खा पठाण, हाफिज मुमताजुद्दीन शेख, साहिद मोहम्मद, यासिन मोहम्मद आणि फारुख नबी शेख यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबतचे इतर 3 आरोपी मात्र अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेत. पोलिसांनी या आरोपींची कसून चौकशी केली तेव्हा त्यांनी लातूर, किल्लारी, भादा, रेणापूर, चाकूर, अहमदपूर आणि शेजारील राज्यांमध्ये घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि भादा पोलिसांची 5 पथके तयार करण्यात आली. या पथकांनी तपास सुरू केला आहे. तपास करताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. या माहितीनुसार या टोळीचा आणखी एक साथीदार समीर शमुद्दीन शेख याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून 5,72,000 रुपयांचा गुटखा आणि 8 लाख रुपयांची इनोव्हा कार जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी या टोळीकडून एकूण 24,80,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यात सिगारेट, तांदूळ, साबण, तंबाखू, तेल आणि ड्रायफ्रूट सारख्या किराणा मालचा समावेश आहे. या कारवाईमुळे रेणापूर, चाकूर, वाढवणा, उदगीर शहर, किनगाव आणि अहमदपूर येथील एकूण 9 गुन्हे उघडकीस आले आहेत. ही टोळी बीड, परभणी आणि कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातही सक्रिय होती असे तपासातून समोर आले आहे. पुढील तपास सुरू असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहे. या टोळीला पकडल्यामुळे लातूर आणि आसपासच्या भागातील अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी 24,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून उर्वरित फरार आरोपींचाही शोध सुरू आहे. लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. नेक्स्ट ओपनिंग. नांदेड जिल्ह्यातील माहूरगडावर एक भीषण अपघात झाला. माहूरगडावर दर्शनासाठी येत असलेल्या भाविकांच्या ऑटोला एका पिकअपने जोरदार धडक दिली. या अपघातात एक तरुण भाविक जागीच ठार झाला असून इतर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात नेमका कसा झाला जाणून घेऊया. ही घटना सकाळी अंदाजे 10 वाजता घडली. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातून काही भाविक माहूरगडावर परिक्रमा यात्रेसाठी ऑटोमधून येत होते. त्यांच्या ऑटोला समोरून वेगाने येणाऱ्या एका पिकअपने धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की ऑटोतील 6 जण गंभीर जखमी झालेत. तातडीने त्यांना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केलेत आणि गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील रुग्णालयात हलविण्यात आले. दुर्दैवाने उपचारादरम्यान 30 वर्षीय अर्जुन हुडे यांचा मृत्यू झाला. सध्या या अपघातातील इतर 5 जखमींवर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले आणि पिकअप चालकावर कारवाई सुरू केली आहे. माहूरगडावर परिक्रमा सुरू असताना घडलेल्या अपघाताने पुन्हा एकदा वाहन चालवताना सुरक्षिततेच्या नियमांचे पालन किती महत्त्वाचे असते हे अधोरेखित केले आहे. नांदेडमध्ये गोमांस घेऊन जाणाऱ्या एका कारचा पाठलाग करताना पोलिसांच्या गाडीला अपघात झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. नांदेड बारड महामार्गावर झालेल्या या घटनेत 2 पोलीस कर्मचारी जखमी झाले असून यांच्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. नांदेड बारड रस्त्यावर तौरणा तांडा परिसरात गोमांस घेऊन जाणाऱ्या एका कारचा पोलीस पाठलाग करत होते. आरोपींच्या गाडीचा पाठलाग करताना पोलिसांची गाडी उलटली. या अपघातात पोलीस कर्मचारी परमेश्वर श्रीमंगले गंभीर जखमी झाले तर दादाराव श्रीरामे किरकोळ जखमी झाले. गंभीर जखमी असलेल्या परमेश्वर श्रीमंगले यांना उपचारासाठी नांदेडमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी गोमांस घेऊन जाणाऱ्या 2 आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जवळपास 1 क्विंटल गोमांस आणि ती कार जप्त करण्यात आली आहे.
पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. तर अशा प्रकारे नांदेडमध्ये गोमांस तस्करांचा पाठलाग करताना पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. यात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे गोमांस तस्करीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एक नजर लहान बातम्यांवर. पुण्यात नरेंद्र मोदी विचार मंच भारत आणि आंतरराष्ट्रीय संत बौद्धिक मंचातर्फे अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त एक आंतरराष्ट्रीय संत संमेलन पार पडले. देशभरातून आलेल्या साधू संतांनी अखंड भारत, हिंदू राष्ट्र आणि गौमातेला राष्ट्रमाता घोषित करण्याचा संकल्प केला. यावेळी महाराष्ट्रातील अमरावती येथील 108 महाशक्ती पीठाधीश्वर श्री शक्ती महाराज यांची नरेंद्र मोदी विचार मंच भारत आणि आंतरराष्ट्रीय बौद्धिक मंचाच्या राष्ट्रीय संघटन मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी आमदार मोहन मते, आमदार कृष्णा खोपरे, आमदार प्रवीण दटके यांच्यासह इतर मान्यवरांचीही उपस्थिती होती. नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस मध्ये प्रवास करणाऱ्या लहान शाळकरी मुलांशी संवाद साधताना त्यांचा आनंदी चेहऱ्यावर आणि उत्सुक संवादाशी प्रवास खास झाला, असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. मुलांच्या हसऱ्या चेहऱ्यांमुळे आणि बोलण्यातली गोडी पाहून प्रवाशांना आनंदाचा अनुभव मिळाला. नंदुरबारमध्ये एका तरुणाला रुग्णालयातच अचानक हार्ट अटॅक आला. तो उपचारासाठी रुग्णालयात आला होता, पण त्याच्या तब्येतीतील अचानक बिकटपणा निर्माण झाला. रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने त्याच्यावर उपचार केले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे आणि पुढील तपासण्या सुरू आहेत. हृदयाच्या आरोग्याबाबत काळजी घेणे महत्त्वाचे आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. उत्तराखंडमधील मुनसरी भागातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यात काही स्कूली विद्यार्थी नदी पार करण्यासाठी रस्सीने बनवलेल्या ट्रॉलीचा वापर करताना दिसत आहेत. त्या या ट्रॉलीवरून नदी पार करून शाळेत जात आहेत. या व्हिडिओने गावातील आणि शिक्षणाच्या उपलब्धतेतील गंभीर अडचणींवर प्रकाश टाकला आहे. नदी पार करणे आणि सुरक्षित शाळेत पोहोचणे या विद्यार्थ्यांसाठी मोठे आव्हान आहे. यामुळे सरकारकडे या भागातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी योग्य व्यवस्था करण्याची मागणी केली जात आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, GTPL चॅनल नंबर 73, फास्ट वे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घरबसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातमी पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, नागपूर GTPL सेटअप बॉक्स नंबर 469 आणि एसीएन सेटअप बॉक्स नंबर 51 आणि अकोला RRC सेटअप बॉक्स नंबर 899. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबल व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत नमस्कार.
हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान। जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज हमेशा सच के साथ।